आपल्या भागातील एक मोठा बाजार म्हणजे मुरगुड बाजार आहे. विजयाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. नमस्कार मित्रांनो, मी सचिन स्वागत करतो आपल्या विषय गावाकडचा या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे पुरण खाते आहे पोरगी आमची. पुरण खातेस इकडे आई आमची पुरणपोळ्या करावी. हे पुरण आहे. हे आता बटाटो कशाला भाजीसाठी बटाटो थांब की ग. इकडे मित्रांनो गुढी उभा केलेले आहे, पाहू शकताय. विजयाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं गुढी. इकडं आई पोळ्या करावी बघा. वीसला पाच कितीला हे बाबा. वीसला पाच म्हणजे 5 रुपयाला एक आहे हां. इकडे पाहू शकता मुरगुड बाजार मित्रांनो. किती पाहिजे मला? कसे आहे? 20ला 5-6 घंटे कितीला पाहिजे काय हे करते भाजी त्याली आरती आरती करते. पंचारती हे कितीचं आहे? 180 रुपये आणि मूर्ती घेतली 300. पाहू शकता मित्रांनो, सर्व घंटी आरती त्याचबरोबर मूर्त्या आहेत बघा देवांच्या. आपल्या भागातील एक मोठा बाजार म्हणजे मुरगुड बाजार आहे. आंबे वगैरे बघा. चल नाश्ता करूया. कारण आता जरा नाश्ता करतो. लवकर आलता आपण 9:30 वाजता, त्यामुळे नाश्ता करून घेऊया. ये लवकर. चल शेतातल्या गुढीला निवड दाखवूया. चला शेताकडे निघालो आम्ही शेतातल्या गुढीला निवड दाखवण्यासाठी. चला 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 चला. 10 रुपये कुठं टाकलंस? टाकले गेला का पैशाची खातर पैसे कुठं आहेत? 10 रुपये. चला घेतलंस. चला चला. मम्मीचा लाईटर दे जा. चला नैवेद्य दाखवूया. हे मित्रांनो आपल्या शेतातली गुढी, तिला आता नैवेद्य दाखवूया आपण. नैवेद्य नारळ पुरणपोळीचा नैवेद्य. हे बघा नैवेद्य. कडून नेम ठेवा पुढं. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. पुढं बघा दगडच आहे तिथे. थांब की ग. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. दी की बटाट्याची भाजी द्या नाही. आता मित्रांनो वाजले आहेत 4 आणि आता आपण गुढी उतरणार आहे. नैवेद्य दाखवायचा आहे. आधी नैवेद्य दाखवूया. दर किती असं पाया पडलीस बाळा गुढीच्या. थांब की साखर नैवेद्य दाखवतो. साखरेचा नैवेद्य दाखवल्यानंतर मग काय हे घ्या. हे आमचंच का
पाहिजे हा? इकडे. थांब. देते की थांब. खाणार आहे. बसते सोडवायला शिरवायची. शिळी पाहिजे वस्तू. नाही इकडे गेला.